नमस्कार मित्रमंडळी, स्वागत असा तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, माशाचे, खेकड्याचे आणि असे भरभरून व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन कायमच येत असते. तर मंडळी, आजचा पण व्हिडिओ असोच. गेल्या आठवड्यात मी काहीतरी पगोले आपल्या पिंजऱ्यांचा व्हिडिओ केलेले, जे सचिन साळकरने नवीन पिंजरे केले. तो चर्चेचा विषय जरा चाललो. म्हणजे पिंजरे अगदी भारी झाले आहेत आणि ऑर्डर पण अगदी त्याका भरपूर येतात. तर त्याचा तर काम जोरदार चालू असा. सध्या तर तो काय खेकड्याक वगैरे येणार नाही, कारण त्याची ऑर्डरच संपत नाहीत. अगदी चांगले पिंजरे झाले. तर त्याकाच अनुसरून आपलं माझ्यासोबत असता तो निलेश. तर त्या निलेशने पण पिंजरे तयार केले नसत, पण थोडा त्याचा माप वगैरे चुकल्यामुळे जरा ते वेगळ्या शेपमध्ये निघाले आणि त्याची जरा टेक्निक वेगळी होती, सचिनची थोडी म्हणजे भरपूरच वेगळी असा. तर त्यांनी पण आपल्या परीने करूचो एक प्रयत्न केला आणि पिंजरे पिंजरे तर झाले चांगले असत. फक्त प्रॉब्लेम एवढंच झालो की जाळा जवळ झाल्यामुळे म्हणजे थोडाफार त्याच्या त्या लक्षात दिला नसताला. तर झाडा आता जवळ झाल्यामुळे जा आपण मोरीचे म्हणजे जे पाकाटे वगैरे असतात किंवा आपल्या कोंबडीचे भाताडे ते आपण कुर्ली चारो म्हणून बांधतो. तर ती कुर्ली जाळ्याच्या बाहेरून खाऊक लागली. त्याच्यामुळे आतमध्ये न येता ती बाहेरून खात होती. म्हणून ते पिंजरे ॲक्च्युली 10 पिंजरे त्यांनी केल्यानंत. मग ते 10 पिंजरे त्यांनी वापरात काढल्या नाही, म्हणजे अनसक्सेस झाल्यामुळे. तर म्हटला, तो मला सकाळी बोललो. मग मी त्याला सांगितलं की ते पिंजरे माका दाखव. तर माझ्याकडसून काय आयडिया मिळता काय बघूया. आणि त्याकाच अनुसरून एक छोटीशी कल्पना मी तयार केली. ती म्हणजे जाळ्याच्या बाहेर येऊन ती कुर्ली खाऊ नये म्हणून. तर तुमका दाखवते आता ते पिंजरे. हे बघू शकता. अशा शेपमध्ये साधारण काहीतरी ते पिंजरे तयार केले नंतर आणि तुम्ही बघू शकताच, दाखवते तुमका. तर मंडळी, हे बघा, हे 3 पिंजरे मी खाली आणले आणि विरेश माझ्या घराकडसून येतात. त्याका 2 पिंजरे आणूक सांगितले आणि पाऊस पण भरलो, बघू शकताच तुम्ही. पाऊस येण्याची संभावना जास्त. मग त्याच्या आधी माका हे पिंजरे टाकूचे आहेत. आणि आज कोंबडीचे भाताडे मिळाक नाही. माझ्याकडे मोरीचा ऐस आणलेला होता, जे पाकाटे वगैरे असतात ते आणलेले होते आणि त्या या बरणीत मीठ घालून ठेवलेला, त्याच्यामुळे खराब होत नाही. आणि अशा प्रकारे मी हे पिंजरे जरा माझ्या परीने हे केलं आहे. काय तर हे माझ्या बघू शकतास, हे बॉटल्स असत, म्हणजे आपले पाण्याचे जे वेस्टेज बॉटल असतात, म्हणजे पाणी पिऊन झाल्यानंतर जे बॉटल फेकून दिले जातात, मग ते बॉटल मी असे तयार केलं आहे आणि तुमका दाखवते. म्हणजे अशा प्रकारची बॉटल असा आणि अशा प्रकारच्या बॉटलमध्ये यावेळेस मी ह्याच्यात टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही बॉटल जी असा ती थोडी अशी चेपून आतमध्ये अळस टाकून अशा प्रकारे पॅक करतले. त्याच्यामुळे काय होतं, ह्या बूच काढल्यानंतर त्या मोरीच्या किंवा कोंबडीच्या भाताड्याचा जो वास असतो तो कुर्लीपर्यंत पोचून कुर्ली आतमध्ये जातली आणि या नेटच्या बाहेरून ती खाऊ शकणार नाही. या आतमध्ये टाकल्यामुळे या आतमध्ये अशा प्रकारे ह्या नेटमध्ये टाकलेलं आहे. तर मंडळी, हो बघूया कितपत सक्सेस होता तो. आणि तर आपल्या उद्याच समजताला. आता माझ्यासोबत विरेश येता, मग आम्ही दोघंजण जातो. आपल्या नदीत पाणी भरपूर भरलेलं असा. तर हे पिंजरे किती सक्सेस होतात हे आता आपल्या बघूच येत नाही. तर दुसरी ठिकाण मी काहीतरी शोधून काढतले, बघूया आता. चला तर मग आता तुम्ही बघू शकता माझ्या होडीमध्ये पाणी किती भरलं आता. तर पाऊस भरपूर पडता आणि पाणी पण भरपूर होडीमध्ये भरला. तर आता मी काढून घेतोय आणि काढते मी, असू दे. होडी पण भरपूर बुळबुळीत झालेली आहे, कारण बघू शकतास ह्या एवढ्या एरियात ना पूर्णपणे वरतीपर्यंत पाणी होता आणि आता पाणी ओसरता घेता थोडा थोडा. आणि विरेशला मी फोन केले जरा माझ्यासोबत चल म्हणून, कारण एकट्याक कॅमेरा पकडून तेवढा दाखवू शक्य नाही, म्हणून माझ्यासोबत विरेश येता. आणि आता ती आधी होडी आम्ही खाली करून घेतो आणि त्याच्यानंतर मग हे पिंजऱ्यात आईस वगैरे मी भरतोय. तर पण मी तुमका कसा आता दाखवतोय. चला बघूया कुठल्या ठिकाणी आपल्या टाकूचे तर डिसाईड करूया मग थोड्या वेळान. आधी मी होडीतला पाणी काढून घेते. जा पाणी होता आता काढून घेतलं विरेश आणि मी. आणि ते पिंजरे जे होते, पिंजरे ऐस वगैरे सगळा सामान आतमध्ये भरलं, कारण पाऊस जोरदार येता आणि जर वाऱ्यात गावलं तर खयच्या खय आम्ही जातलो. त्यामुळे थोडं विचार चाललो की थांबाचो. बघूया आता कसा काय. आता पाऊस जर येत असलो गेलो पुढे वाऱ्यानंतर ठीक आहे, नाहीतर मग थोडा वेळ थांबायचा लागतला. मग तोपर्यंत मी ऐस वगैरे जा काय असा आतमध्ये टाकून घेते.
म्हणजे इनडायरेक्टली आपण तिकडे गेलो की पिंजरे टाकू शकतो ना विरू. तर आता विरेश छत्री आणि कोट घेऊन इलेलोच असा, पण पावसाचा काय भरोसा नाही आणि आपली होली वगैरे सगळ्या तयारीत असो पूर्ण आम्ही. बघूया आता काय. काळोख तर केलं ना, या साईडला एवढं नाही फक्त बघू गेला असतं. आणि आपल्या सचिन भाऊंची होडी वगैरे बघू शकतास तुम्ही, कण्णे खाणून लावून ठेवलेले आहेत. 3 होडी असत, अजित, सचिन आणि सुनील काकाची. आणि त्यामुळे हे पाणी भरता म्हणून जास्त मी या ठिकाणी आणलं आहे. पण काय झालं त्या दिवशी पूर तर भरपूर इलेलो, पूर्ण त्या आमच्या देवापर्यंत पाणी लागलेला. त्यामुळे ही जी होडी होती ती पूर्णपणे पाण्यात ओव्हरफ्लो झालेली होती, पूर्ण पाणी वरतून गेलेला त्याच्या. पण ती फायबरची असल्यामुळे जशाक तशी तरंगत राहिली. त्यामुळे ठीक आहे. आणि हलकी होडी आहे एकदम, 2 माणसाची. त्यामुळे काय होतं की जास्त माणसं त्याच्यात बसू शकत नाही, डुलता अशी वाऱ्यात वगैरे गावली तर थोडं त्रासदायक विषय आहे. म्हणून ह्या पावसामुळे आम्ही जरा थांबलो आणि आता बारीक बारीक पडूक सुरुवात झाली आणि तो उचलून जात आहे ॲक्च्युली, बघू शकतास तुम्ही. जोरदार तो चाललो हा पुढच्या साईडीक. तर ठीक आहे, थोडा वेळ थांबूया, उगात रिस्क नको. उगाच ते भिजण्यापेक्षा ना मी आणि विरू आपल्या देवाच्या शेडमध्ये येलो. आणि हय बघा अंधार वाटतं की एवढं पावसानं काळोख केल्यामुळे. तर मंडळी कॉस्ट्यूम चेंज झालो, पावसाचं कॉस्ट्यूम घातलं आहे मी आणि विरेश छत्री आहे. त्यामुळे आता काय पाऊस काय बारीक सारीक पडतच राहतो, नाही थांबलं याच्यापेक्षा मोठं येलो तर पुढे लय प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता आम्ही जातो नदीत हळू. मंडळी ही बघा ही बॉटल, आणि ह्या आता मी मोरीचे जे वेस्टेज म्हणजे काढलेला कातडे वगैरे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात आता सांगा. बेबी शार्कचा मांस असतात ते पाकळे वगैरे साईडचे पाकळे, तर ते असे तोडून ठेवलेले होते ते आता मी ह्याच्यात ते टाकतो आहे. आणि कवर म्हणून ह्या बघा वरचा जो झाकण हे होता तर थोडा असा फोल्ड करून त्याच्यात असं भरून घेते. आणि मंडळी हे काढल्यामुळे ना हे बघा ह्या बुचातून त्या कुर्ले वास जातलो आणि ते आतमध्ये जातली. आणि थोडासा जड झाल्यामुळे ना पिंजरे पण जरा स्टेबल ठेवतले. आपल्याला आता बघूचा आपला प्लॅन कितपत सक्सेस होता. तो प्रयत्न करणाऱ्या यश कधीतरी मिळता असं म्हणतात. तर आता बघूया आपल्या काय मिळता की नाही. आता चला म्हणजे हे बघा हे पिंजरो असं खालून जर समजा खेकडे वगैरे येईल तर यातून काढायचो. मागच्या व्हिडिओत बघितला असतो म्हणजे साधारण गोल आणि चपटो पिंजरो होतो, म्हणजे जे सचिन साळकरने तयार केलेले होते. आणि हे थोडं उबट असा त्याच्या साईडून हे होती म्हणजे असे होल ठेवलेले आहेत सचिनच्या पिंजऱ्यात. आणि निलेशने केल्यानंतर वरतून म्हणजे खेकडं तुला वरतून जातलो अशी सिस्टीम त्यांना केलेली आहे. तर बघूया आपल्याला आता काय मिळतं. आता मी ह्याच्यातूनच टाकतो या ओलातूनच आता. ही बघा अशा प्रकारे ही बॉटल आतमध्ये रवलेली असा. असे मी 5ही पिंजरे तयार करून घेतो. आणि काय होताला की समजा खेकडं जर इलो असो आडिओ पण आपण टाकू शकतो. आडिओ टाकल्यामुळे पण खेकडं याच्यात येऊ शकतात. आणि त्यामुळे बघूया आता आपण आपल्या कशा प्रकारे काय का. तर उद्या तसा मागताला आपला कसं काय तो पुढचं प्लॅनिंग मग त्याच्यानुसार करू मिळा. तर ह्यो तर एक तयार झालो, असे 5ही तयार करून घेतो. आणि जोपर्यंत पाऊस कमी झाला तोपर्यंत आम्ही आता नदीत टाकून येतो. मंडळी आता मी होडीतून निघालो आणि बघूया एका पाच्यात खायचं तरी आपल्या ते पिंजरे टाकूचे. चला तर आता खयच जाऊन तुमच्या दाखवते. तर मग मंडळी आता हे बघा आपण एका पाच्यात इलं आणि जो आता पहिलं पिंजरो मी हय टाकतोय. म्हणजे पिंजरो असा ना जरा आडवं टाकून मी बघतोय हे कितपत त्याचा फरक पडतात.
एवढ्यावर बांधतो. म्हणजे कसं पाणी वगैरे वाढला ना तो करूच नाही. मंडळी पहिलं पिंजरो मी हे टाकलं आहे आणि तो आडवं जरा टाकलं आहे. कारण हे बघा ह्या टाईपमध्ये जर समजा टाकलो ना असो तर कुर्ली जाता की उभं टाकलं की जाता. ह्या जरा परीक्षण मी करतलं आहे उद्याच्या दिवसात. 1-2 पिंजरे मी उभे पण टाकतले आणि 1-2 आडवे टाकतले. 5 पिंजरे आहेत ते जरा असे हे करून टाकते. तर पहिलं पिंजरं तर आपण आता बऱ्याचशा अंतरात दुसरं पिंजरं आपण टाकूया. चला तर मग आता पुढे पाचवा असा आपलं त्या पाच्यात बघूया आपल्या. मंडळी ह्यो आता पिंजरो उभो टाकतले मी. बघूया उभो टाकून. असंच टाकू बघा आडवे. तर मंडळी पाचवले जे पिंजरे आपले होते ते मी टाकलं आहे. शेवटचं पिंजरं आता मी त्या झाडाक बांधतोय. आणि थोडंफार लोट असा पण रात्रीच्या भरतीच्या पाण्यात काय लोट असतो कशी पिंजऱ्यांची अवस्था असते मला काही माहीत नाही. पाऊस तर येऊन जाऊन भरपूर पडता येता जाता चालूच आहे पावसाचा. तर आपल्याक आता घरी जाऊचं वेळ झालो. आता आम्ही घरी जातो. संध्याकाळची वेळ संध्याकाळ पण व्यवस्थित अगदी झालेली आता बघू शकतात. आणि पावसामुळे काळोख तर भरपूर वाटता. मग त्यामुळे आता मी पिंजरो बांधतोय आणि आम्ही घरी जातो. कारण माका आता माशाक पण जाऊचं असा दुसऱ्या नदीत आपल्या बाहेरच्या. चला तर मंडळी आता आम्ही घरी निघतो. त्याच्या आधी मी 2 पिंजरे टाकलेले आहे पण पुराच्या पाण्यात 4-5 दिवस झाले ते तसेच असत. त्याच्यात मी हळीच टाकलेलं आहे म्हणजे आपल्या बेबी शार्कचे जे भाताडे असतात ते टाकलेले आहे. तर काय झालं पाऊस पण भरपूर होतो आणि पूर पण इलेलो होतो त्यामुळे ते पिंजरे सापडत नव्हते. आता त्या ठिकाणी जाऊन पिंजऱ्यात बघते शक्यता काय नसतील या पण बघूया आपण जाऊन. चला तर मंडळी बघू शकता ह्यो पुरात टाकलेलो पिंजरो असा आणि त्याका जवळजवळ 5-6 दिवस तरी कालावधी झालेलो असा. पिंजरो पण थोडं जास्त हेवी आहे. म्हणजे पिंजरो बघू शकतास तुम्ही. आणि अळीच तर थोडासा ठेवले नाही ह्याच्यात खाल्ल्याने खाल्ल्याने पूर्ण.
त्यामुळे यो पिंजरो बघू शकतास तुम्ही किती दणकट झालेलो हा. ते का आता मी थोडासा ऐस आतमध्ये टाकून ठेवते, बायचान्स खेकडं वगैरे येईल टाकत मिळाल. शिगे आहेत ना ते. मंडळी हा ऐस असा ना मी याच्यात टाकून ठेवते, नुसता बांधत वगैरे नाही, कारण आपल्याला माहीत आहे याच्यात गेली की परत तिका रिटर्न येऊन मिळायचा नाही. एक तरी येऊन देत आहे नाही. याच्यातला खाऊनच गेली. तेव्हा बाहेरचं न खाऊ शकतात ना, तसा न जाळ्याच्या पायच्या झा करून. नाही, तसा नाही खाऊचे, हा बारीक झाडा ना. तर मंडळी आता आम्ही घराकडे गेलेले असो, होडी मी बांधलंय, पाहू शकता, म्हणून घाई निघतोय. आणि आपल्याला आता उद्या सकाळी जायचं असा, तर उद्या सकाळी आपल्याला बघूया आपल्या पिंजऱ्यात काय मिळतं, किती खेकडे मिळतात, ते काय म्हणजे खेकडेच मिळतले, ते किती खेकडे मिळतात ते बघूया. सक्सेस जाता काय अनसक्सेस जाता. एक 7-8 खेकडे जरी मिळाले ना तरी मी म्हणा की आपलं प्लॅन सक्सेस झालो, कारण घाई गडबडीन ते बॉटल कापून वगैरे मी सगळा तयार केलेला असते. तर बघूया आता काय तर आपल्या मोरीचा आईस बांधलेला, आणि पाणी पण थंड असा, त्यामुळे खेकडे सध्या मिळत नाहीत, कारण आमच्याकडचे 1-2 व्यापारी असत जे खेकडे हॉटेल्स लाईनला वगैरे घालतात, तर ते पण सांगत होते की खेकडे सध्या मिळत नाहीत आणि साईज पण लय छोटी आहे. तर बघूया, आपल्या नशिबावरचं खेळ, आपल्या नशिबात किती होत नाही होत काय तर उद्याच समजा. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मी आता घरी जाते आणि आता आपल्या चहा पाणी पिऊन परत नदीत जाऊचा जाळी वगैरे मारूसाठी. आपले माणूस निलेश आणि अजित वाट बघतात आपली. चला तर मग. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांका. तर मंडळी बघू शकतास माझ्या हातात एवढा सामान आहे का. आता तुमका मी सांगते, पिशवी घेतलं आहे समजा मिळाले खेकडे, तर ते खेकडे त्याच्यात पिशवीत टाकायचे. दुसरी गोष्ट टीप यासाठी घेतलं आहे की इलेलो खेकडं टिपात टाकायचं, म्हणजे खाली पडलो तर पायात वगैरे जावाची शक्यता कमी, आणि आपल्या एक पिशवीत ओतू पण मिळता. तर पिशवी म्हणून घेतलं आहे, चैनीची पिशवी आहे, आणि त्याच्यातून ते बाहेर वगैरे येत नाही, कारण झाबळी वगैरे घातली की झाबळेत वगैरे ते खातात आहे का माका. ऐस पण घेतलं आहे, ऐसची बरणी पण घेतली आहे मी बरोबर, कारण काय तर खाल्ल्याने वगैरे, कारण 2 आपण कालचे पिंजरे पण टाकलेले होते जे पुरात आपले अडकलेले, एका ऐस आपण असंच टाकलेला. तर ते पण उचलूचे होत, त्याच्यात पण बघूया काय मिळतं आता. आणि 1-1.5 किलोचा गिराय का आजच्या दिवसात, तर बघूया 1-1.5 किलो जर मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. पण कालची जी आपण ट्रॅप टाकूची पद्धत थोडीशी वेगळी होती. जो आपण चारो होतो तो कशा प्रकारे टाकला तुम्ही बघितला तसाच, तर कितपत सक्सेस झालो हे आपल्याला आता ते गेल्यावरतीच समजतलो. दुसरी गोष्ट अशी की हा 300 रुपये रेट आहे, तर बायचान्स लिलावात वगैरे गेला ना तर एक 400-500 रुपये आपल्याला हमखास मिळतात एका झाबळीचे. आपल्या इकडे जर 300 रुपये रेट आहे, 250-300 असंच रेट आहे. छोटी खेकडी जर असली तर साधारण 250च्या आसपास, आणि जर मोठं खेकडं असलं त्यातल्या त्यात ना तर एक 5-6 बसतात किलो मागे, तर ते 300 रुपये किलो देतात सगळेच व्यापारी आमच्या इकडचे. तर आता आपल्याला जाऊचा गिराईक पण आज आता बघू शकता बराचसा उजाडला, कारण मी 4 वाजता नदीत गेलो होते मासेमारीसाठी, तर तो आता येतो आहे, मका येईपर्यंत 8:30 झाले. तर ठीक आहे, आता आपण जाऊन
ते जे पिंजरे असतात ते बघूया. आता विरेश नाही माझ्यासोबत, विरेश कदाचित झोपलो असतो, आज रविवार असल्या कारणानं तर मी पण त्याला डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं ठीक आहे, आज एकटोच जातो आहे आता उचलूसाठी. होडीमध्ये थोडा पाणी आता काढते आणि बघूया आपल्या पिंजऱ्यातल्याने काय. आता चला तर बघू शकतास होडी आपली तयारच आहे आणि पाणी बघू शकतास थोडाफार पाणी कमी झाला. मंडळी बघा, एका हाताने हलवतंय आणि एका हाताने व्हिडिओ शूट करतंय, ही कसरत करतंय. त्या ठिकाणी समोरच्या ठिकाणी पिंजरो बांधलेलो म्हणजे जे आपण नंतर शेवटला पिंजरे उचललेले जे पुरामध्ये अडकलेले, तर पहिले ते पिंजरे उचलूया. उचलताना दाखवचंही नाही कारण दोन्ही हात माझे बिझी असलेले. आणि आता पण बघा माझी होडी कडे फिरता वाऱ्यान. तर चला तर आता डायरेक्ट उचलल्यावरतीच दाखवते आतमध्ये खेकडो हा काय नाही तो. चला तर मग. तर मंडळी हो पिंजरो मी होय बांधून ठेवलेलं आहे आणि बघू शकतास त्याच्यात एक कुर्ली मिळाली आहे. ही बघा, ह्या वेळेस मी असाच टाकून ठेवलेलं आहे आणि ती आता एक कुर्ली असा ती मी काढते. खालच्या टिपात ना माका पहिल्या पिंजऱ्यात म्हणजे तो त्या झाडीच्या तिकडे होतो आणि वारो सुटल्यामुळे मी दाखवलं नाही कारण ते कुर्ले होडीमध्ये पडले. मग ते 2 खेकडे दाखवते मी तुमका आता. ते पण पहिल्या पिंजऱ्यात गावले आपल्या. हे बघा मंडळी, बघू शकतास हे 2 खेकडे जे होते ते आपल्या पहिल्या पिंजऱ्यात मिळाले आणि ही आताच्या पिंजऱ्यात मिळालेली आहे. तर चला तर 3 खेकडे घेऊया आणि आपले जे पिंजरे असत त्या पिंजऱ्यांच्या थंय जाऊया. कारण वारो सुटलो, एकटो असल्या कारणान माका मोबाईल पण सांभाळचो लागता. दुसरी गोष्ट होडी पण थोडी डुलता, त्यामुळे सगळीच काळजी घेऊन चालायचं लागता. आपल्याला आता पिंजरे उचलूचे आहेत. चला आता हे का मी काढतोय आणि मी पिंजऱ्यांच्या तिथे जाते. तर मंडळी कालच्या पाच्यात आम्ही इलो. ह्यो बघा, बघू शकता की ह्यो एक पिंजरो बांधलेलो हा. लास्टचो पिंजरो आपण थंय बांधलेलो होतो. तर माझी होडी पण बघा कशी फिरता. आणि दुसरी गोष्ट अशी की आता 2 नंबरचो पिंजरो ह्यो असा. तर हे का मग उचलूया. आधी पहिलो तो पिंजरो असा ना ते का उचलतंय. चला मग. वाऱ्यावर वाट लागली पण एक तर ठीक आहे, पाऊस नाही त्यामुळे थोडा शक्य झाला. चला तर मंडळी, पहिलो पिंजरो होतो त्या पहिल्या पिंजऱ्याकडे मी इलेलो असे आणि बघू शकतास माझ्या मागे ती रस्सी असा. तर ती रस्सी धरून मी आता पिंजरो उचलते. पिंजऱ्यात बघूया काय पहिलोचा देवाचं नाव घेऊन उचलते बघतंय. कारण आज तर आपण अशा पद्धतीत टाकलेला होता की त्याचा वास असापर्यंतच फक्त खेकडो आतमध्ये जाऊ शकता. कारण नंतर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असताना तो वास जास्त जाऊचो नाही. ह्याने एक शंका असाच माझ्या मनात. तरी पण बघूया, कारण मोरीचा आईस असता त्याचा वास असता जर ताजा असला तर. तर मंडळी पहिल्या पिंजऱ्याकडे येईल आणि ही रस्सी पकडलंय. अरे वा 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 मंडळी, 3 कुर्ले मिळाले. बघू शकतास तुम्ही 3. एकाक पाय नाही आहेत म्हणजे डेंगे नाहीत डेंगे, आणि 2 तर असत व्यवस्थित असत. तुमका बघा व्हिडिओत दिसतच असतील. तर त्यांना आमिष दाखवले वासाचा. आपला ऐस पण जशाक तसा रावला आणि थोडेफार ना 1-2 बॉटलांका मी होल मारलेले, त्यामुळे कदाचित तो वास जास्त गेलो असतो. आणि बुचाचा जो होल असता तो तर ओपनच होतो. आणि बघू शकतास खेकड्यांका आता काय खाऊक मिळाला नाही, पण वासाच्यामुळे ह्या होलातून ते आतमध्ये गेले. हे पण पिंजरे सक्सेसफुली असत असं मनाक हरकत नाही. म्हणजे अजून तर एकच पिंजरो आपण उचलतो. अजून आपल्या 4 पिंजरे उचलूचे म्हणजे 5 पिंजरे टाकलेले. आणि पहिल्या ह्याच्यात माका ह्या टिपात असत 3 खेकडे असत. तर ते 3 खेकडे माका मिळाले होते. तर आता सगळे एकत्रच टाकते म्हणजे ह्याच टिपात टाकते. पहिले आधी काढून घेते त्यांना. चला तर मग, कारण वारो पण सुटलो आणि होडी पण थांबत नाही. चला तर मंडळी. तर मंडळी हे बघा, हे कुर्ले पहिले 3 आणि आता 3 आणि पहिले 2 नाही 1 2 3 4 5 6 हां पहिले 3 आणि आता 3 म्हणजे 6 खेकडे आपल्याक मिळालेले असत आपल्या
3 पिंजऱ्यांमध्ये. पहिले पुरात अडकलेले होते, ते नंतर मी आईस लावून टाकलेले, त्याच्यात 2 आणि एकात 1 असे मिळालेले. आणि आता आपल्या 3 खेकडे आपल्या कालच्या पिंजऱ्यात मिळाले आहेत. तर मंडळी आता आपल्याला बघूचं हे बघा, हे मी असं पायात पकडून ठेवलं आहे दोर आणि इथं बांधलेली होती रशी. तर आता हो पिंजरं मी उचलतं आहे. तर आपल्या ह्या पिंजऱ्यात बघूचं आपल्याला काय मिळतं आता. आणि गावलेले खेकडे तर तुमच्या समोर असत, हे बघा, हे बघू शकताच तुम्ही. मी अशा टिपात ठेवलं आहे. त्यानंतर मग मी त्या पिशवीत टाकीन जाताना. पिशवीत यासाठी आणलं आहे की कच्चं ना, समजा बाय चान्स समजाच जास्त मिळाले, माका माहीत आता एवढे काय मिळायचे नाही, टिपात काम आहेत. पण कधी कधी असं होता की खेकडे जास्त मिळतात आणि आमका ह्या टिप कमी पडतात, वरती येतात. मग त्या झाकणा लावून पण होडीमध्ये फिरतं, त्यामुळे पायाक वगैरे चावण्याची शक्यता जास्त असता. त्यामुळे मी ती पिशवी आणलं आहे. समजा जर जास्त झाले तर त्या पिशवीत टाकायचे. ह्या इथून पिशवी. आणि ह्या टीप आणलेलं आहे तर पाणी वगैरे काढूसाठी, ती ऐसाची डबी असा. तर बघूया आता आपलं दुसरं पिंजरो असा, तो दुसरं पिंजरो उचलून बघूया. अजून आपल्या 3 पिंजरे उचलूचे आहेत. समोरच्या त्या पाच्यात असे आडवे टाकलेले असत. चला तर मग आधी 1 मिनिट होडी व्यवस्थित करून ओढून घेता येऊ. तर मंडळी वाऱ्यामुळे वाट लागलेली असा. आणि ह्याच्यात पण 1 खेकडो. ठीक आहे, एकात 3 एकात 1 असा काहीतरी समीकरण झाला. आणि बघू शकताच तुम्ही असा, तशी चांगल्या साईजची आहे. ठीक आहे, चला तर मग जास्त प्रमाणात येत नाहीत, त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला दुसरी आयडिया करूची लागतली ह्या पिंजऱ्यासाठी. पण त्यातल्या त्यात आपल्याला मिळू शकतात असे. तर ह्यो वास येईपर्यंतच फक्त खेकडो आतमध्ये येऊ शकता. आणि त्याच्यानंतर मग जरा प्रॉब्लेमॅटिक विषय आहेत, त्याच्यामुळे जरा वेगळं शोध लावचं लागतं. पण ठीक आहे, आपल्याक तर एवढे सारे खेकडे तर मिळालेले असत. आणि अजून पण आपल्या 3 जे काय पिंजरे असत ते उचलूचे आहेत. चला, एका घेत आहे आणि पुढे जाते. तर मंडळी तिसरं पिंजरं उचललं आहे. आणि तिसऱ्या पिंजऱ्यात वा 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 3 किंग साईज सगळ्यात आता मिळालेली, म्हणजे पहिल्या पिंजऱ्यात मिळालेली त्या साईजची एक छोटी असे 2 असत. ठीक आहे, चला तर मग ह्यांका आता काढून घेते. आणि समोर बघू शकतास तो 1 पिंजरा आणि त्याच्या समोर एक अजून एक. तर बघूया त्या पण पिंजऱ्यात काय मिळतं आपल्याक. चला तर मंडळी आपल्या 4थ्या पिंजऱ्याकडे आपण जातो. बघू शकतास होडी ॲटोमॅटिक चालता. आणि काठी नुसती धरलं आहे मी, कारण पाण्याचा फ्लो त्या दिशेने असा, म्हणजे लोट म्हणतो तो पण असा. आणि हे बघा, हे मिळालेले आजचे आपल्या खेकडे. तर ह्या बघ, या पिंजऱ्यात आपल्याला काय मिळतं. असंच घेत आहे जवळ होडी त्याच्या. जरा फिरव खई. रशी फक्त मिळा खई हातात माझ्या. तर मंडळी होय, आपल्याला थोडासा अपयश मिळाला, घाण पण इली त्याच्याबरोबर. आणि ह्या पिंजऱ्यात ना आपल्याला कायच नाही मिळाला. ठीक आहे, तरी पण आपण टाकून ठेवूया, बघूया आपल्याला काय मिळतं काय. चला तर मंडळी आता एक लास्ट पिंजरो समोरच्या साईडला. आधी ह्याका व्यवस्थित टाकून घेते. जरा बघू शकतास कसं पडलो, व्यवस्थित टाकून घेते. तर मिळतील त्याच्यात पण आपल्याक. चला तर मग आता शेवटच्या पिंजऱ्याकडे जाऊन बघूया. तर मंडळी लास्ट पिंजऱ्याकडे नेलं आहे मी. आणि लास्ट पिंजऱ्यात ही बघा, बघू शकतास तुम्ही, एक कुर्ली आपल्या पहिल्याच पिंजऱ्यात मिळाले ते, आणि दुसऱ्या पिंजऱ्यात. आणि त्याच्यानंतर आपल्या एका पिंजऱ्यात तर काहीच मिळालं नाही. आणि दुसऱ्या शेवटच्या पिंजऱ्यात आपल्याक एक कुर्ली मिळाली म्हणजे पाणी पण थोडा थंड असा पावसामुळे. त्याचं कारण की आपल्या ऐस जर आपण ह्याच्यात बांधतो, बॉटलमध्ये टाकलं, तर त्याच्या वासापुरतीच येतात की ह्या कारण की
थंड पाणी असलेला कारण आपल्या काय माहीत नाही. पण आपण ह्याचं आता एक वेगळं काहीतरी प्रकार करायचो. पण ठीक आहे, हे पण एका दिवसासाठी जर आपल्याला वापरूचं असत या ऐस तर ही आयडिया ठीक आहे. कारण त्याचं पाण्यात राहून दळ गेलो की दुसऱ्या दिवशी त्याचा उपयोग शून्य, म्हणजे आज त्याचा उपयोग शून्य असा. आणि हा पहिला कोंबडीचा ऐस बांधलेला होता त्या आता तसाचा ह्या असा तर मोरीचा ऐस असा. तर ठीक आहे, त्या खेकड्याक मी घेतोय आणि चला तर मग आता घरी जाऊची वेळ झालेली असा. आता हे बघा, तुम्ही बघू शकतास पिशवी तर काय रिकामीच. आणि आपल्याला हे एवढे खेकडे मिळाले असत, एक दोन मोठे असत नाही, तीन चार मोठे असत आणि बाकी जे असत ना ते ठीक असा. 1-1.5 किलोची भर आपली झालेली असा. आणि आपल्याक हे पिंजरे तसे थोडेफार उपयुक्त होत असा म्हणा काय हरकत नाही. या थोडा वेगळा स्ट्रक्चर होता निलून बनवलेला. तर ठीक आहे, निलूक सांगा खाव्या थोडा काहीतरी वेगळा कर म्हणून. तर मग मंडळी आता बघताना मी 8:30च्या दरम्यान काहीतरी हई गेले आणि माका अर्धो पाऊण तास तर हई गेलेलोच असा. तर 9 वाजून तर गेलेच असत. अजून माझी आंघोळ वगैरे सगळा काय होतच असा. तर मंडळी तुमका व्हिडिओ कसो वाटलो कमेंटद्वारे सांगा. आणि ह्यो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचबरोबर जर समजा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची ती बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, आपले येणारे नवनवीन व्हिडिओ जे माशाचे खेकड्याचे कसले पण असू देत, येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्यावा.